नमस्कार. शुक्रवार 7 जून 2024च्या बाजार गप्पांच्या या भागामध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. आपला आजचा विषय भारतीय रुपया. भारतीय रुपया हा विषय घ्यायचं अत्यंत महत्वाचं कारण म्हणजे संपूर्ण राजकीय रंग बाजूला ठेवूया. एक देश, एक राष्ट्रीय अर्थव्यवस्था आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपलं राष्ट्रीय चलन. म्हणून या संपूर्ण व्हिडिओकडे पहा, एवढी माझी आपल्या सगळ्यांना हात जोडून कळकळीची विनंती आहे. राजकीय रंग तसाही बाजूला ठेवणं अत्यंत आवश्यक आहे, कारण ही घटना जरी आज घडत असली तरी त्याची प्रक्रिया फार आधीपासून सुरू झाली आहे आणि ती 2014च्याच आधी सुरू झाली आहे. पण त्याला आवश्यक वळण, आवश्यक वेग आणि आवश्यक प्रभाव मात्र गेल्या 10 वर्षात मिळाला. ही वस्तुस्थिती आहे. आपल्या आजच्या बाजार गप्पांचा विषय भारतीय रुपया असं म्हणण्याचं कारण म्हणजे आता भारतीय रुपया सर्वार्थानं जागतिक चलन बाजारात, इंटरनॅशनल करन्सी मार्केट किंवा फॉरेक्स मार्केटमध्ये एक महत्वाचं साधन आणि माध्यम बनू शकतं, अशी परिस्थिती निर्माण झाली. मी एकमेव महत्वाचं माध्यम किंवा साधन म्हटलेलं नाही. आजही भारतीय रुपया हा, ज्याला आपण बास्केट ऑफ सिलेक्टेड करन्सी म्हणतो किंवा प्राधान्य क्रमांची फारकीय चलन असं म्हणतो, त्या पातळीवर पोचलेला नाही याचं मला पूर्ण भान आहे. या पातळीवरती सगळ्यात सर्वोच्च स्थानावरती अमेरिकी डॉलर आहे, हे आपण कोणीही विसरू शकत नाही. रुपयाचं मूल्यांकनाच्या दृष्टिकोनाने बोलायचं झालं तर ब्रिटनची अर्थव्यवस्था कितीही डबघाईला गेलेली असली तरी ब्रिटिश पाऊंड हा भारतीय रुपयामध्ये अमेरिकन डॉलरपेक्षाही महाग पडतो. ही परिस्थिती बदललेली नाही. अनेक देशांमध्ये आपल्याला पूर्वी व्हिसा ऑन अरायव्हल होतं. करोना नंतरच्या काळात आणि विशेषतः बदलत्या राजनैतिक चित्रामध्ये अनेक देशांमध्ये आपल्याला व्हिसा ऑन अरायव्हल असण्याचं प्रमाण कमी होत चाललंय. हा जर तुलनेला घटक घेतला तर भारतीय रुपयाला मान्यता प्राप्त चलन असं आज 18 देशांनी मान्य केलं आणि येत्या काही आठवड्यामध्ये अजून 3 देश याच्यामध्ये जारी होतील. आज मितीला 3 देश आधीच आहेत, म्हणजे एकूण सुमारे 25 देशांनी आता असं मान्य केलं की तिथे गेल्यानंतर भारतीय नागरिकांना इंडियन रुपीजमध्ये व्यवहार करता येतील. हे गणित घेता येण्याजोग आहे. यातनं तुमच्या माझ्यासारखा नागरिक म्हणून आपलं परकीय चलनावरचं अस्तित्व किंवा भार हा कमी होत जाईल. त्या प्रमाणामध्ये भारतीय रुपयाची मागणी वाढेल. या गणितातून भारतीय रुपया एक आंतरराष्ट्रीय पातळीवरती विश्वासार्ह चलन म्हणून जास्त स्थिर दराने उलाढाल करेल. हे गणित लक्षात घेऊ. म्हणजे जसं आपण अगदी गेल्या बाजार गप्पांच्या भागामध्ये बाजाराचं भांडवली मूल्य किंवा मार्केट कॅपिटलायझेशनचा विचार करताना असं म्हणलं की शेवटी त्या कंपनीचा फ्लोटिंग स्टॉक बाजारात किती आहे याला महत्व प्राप्त होतं आणि त्यावर त्याचे बाजारभाव ठरायला किंवा त्याचा सेन्सेक्समध्ये समावेश व्हायला किंवा न व्हायला हे एक कारण ठरतं. तसं आता ती प्राप्तता, ती मान्यता, ती अर्हता ही येणाऱ्या काळामध्ये भारतीय रुपयाला मिळेल. हे गणित चांगलं आहे. आणि शेवटी दुसरा कोणताही देश भारताचा रुपया मला आज चलनासाठी मान्य आहे असं तेव्हाच मान्यता देतो की ज्या वेळेला त्याला भारतीय अर्थव्यवस्था, कारण शेवटी त्या चलनाच्या मागे त्या देशाच्या अधिकृत चलनाच्या मागे असं पाहिजे तर आपण म्हणूया त्या देशाच्या अधिकृत चलनाच्या मागे त्या देशाची सक्षम अर्थव्यवस्था आणि कायदेशीर व्यवस्था असते. मग ज्या वेळेला आज 21 देश 25 देश असं मान्य करतात की भारतीय रुपया हा आम्हाला मान्यता प्राप्त चलन असेल, त्यावेळेला हे गणित लक्षात घ्यावं लागतं. आणि जर सहज या देशांकडे आपण नजर टाकली की हे कोणते देश आहेत तर लक्षात येणारी गोष्ट अशी आहे, त्या देशांची यादी मुद्दामून वाचून दाखवतो. रशिया, सिंगापूर, श्रीलंका, बोस्टवाना, फिजी, जर्मनी, गयाना, इस्रायल, केनिया, मलेशिया, मॉरिशस, म्यानमार, युगांडा, ओमान, सिलेस, तंझानिया, न्यूझीलंड आणि युनायटेड किंगडम या 18 देशांनी डॉलरच्या ऐवजी भारतीय रुपया चलनप्राप्त मान्यता योग्य चलन असं मान्य केलं. यातलं डी-डॉलराइज हाही शब्द प्रयोग महत्वाचा आहे आणि भारतीय रुपयाला असलेली मान्यता असा आहे. म्हणजे जर मर्यादित अर्थाने म्हणायचं झालं
तर जगाला डी अमेरिकनायझेशन करण्याचं सुरुवात या चलनातनं होतीये किंवा या प्रक्रियेतनं होतीये, हे लक्षात घेतलं पाहिजे. यातले काही काही देश हे फार महत्वाचे आहेत. त्यातलं पहिलंच नाव होतं रशिया. आज रशिया बरोबर आपले असलेले करार, विशेषतः ते करत असलेला आपल्याला तेलाचा पुरवठा, आपल्या एकूण तेलाच्या आयातीच्या 59%, सुमारे 59% एवढी आयात आपण फक्त रशियातनं करतोय. रशियानं तसंही आधी आपल्याला मान्यता दिलीच होती की तुम्ही तेलाचे पैसे डॉलरमध्ये देऊ नका, कारण रशियानं डॉलर किती वापरायचे याच्यावर तसेही अमेरिकेचे निर्बंध होते आणि आपल्याला डॉलर द्यायचे नव्हते. आज त्याला एक अधिकृत चलन प्राप्तता होते. त्यामुळे केवळ जागतिक बाजारामध्ये त्या प्रमाणामध्ये डॉलरची मागणी कमी होईल असं नव्हे, कारण शेवटी आपल्या तेलाची आयात ही ज्याला अर्थशास्त्रीय परिभाषेत प्राइस इनइलॅस्टिक असं म्हणतात, की किंमत कितीही वाढो, भारताची तेलाची मागणी कमी होत नाही. त्यामुळे इरस्पेक्टिव्ह ऑफ द प्राइस आय कीप ऑन इम्पोर्टिंग असं जे ते आपल्या तेलाच्या आयातीचं वर्णन केलं जातं, हे जितकं तेलाबद्दल खरं आहे तितकंच ते काही काळ सोन्याबद्दल खरं होतं किंवा आजही खरं आहे. काही प्रमाणामध्ये ते कोळशाबद्दलही खरं आहे. आणि मग रशिया ही येतो सिर्फ झाकी है बाकी बहुत बाकी है असं जर असेल तर रशियाचं इथे महत्व लक्षात घ्यावं लागतं. त्याच्या बरोबरीने सिंगापूर हे एका वेगळ्या अर्थाने लक्षात घेण्याजोग आहे. सिंगापूरचे आणि आपले हे व्यापारी संबंध हे रशिया इतके मोठे नाहीत याची मला कल्पना आहे, पण सिंगापूरकडे आपण केवळ एक पर्यटन केंद्र म्हणून बघत नाही. या यादीमध्ये मलेशिया, मॉरिशस, म्यानमार यांचे उल्लेख आहेत. आपल्या देशाच्या अर्थव्यवस्थेच्या तुलनेमध्ये ती पर्यटनाची क्षेत्र आहेत, परंतु सिंगापूर तसं नाही. अगदी आज सुद्धा अनेक विदेशी वित्त संस्था म्हणजे FII ज्या आपल्या देशात कार्यरत आहेत त्यांची बॅक ऑफिसेस ही सिंगापूरमध्ये आहेत. हाँगकाँग आता अधिकृतपणाने चीनचा भाग झाल्यानंतर काळाच्या ओघामध्ये पूर्वीच्या काळी हाँगकाँगमध्ये असलेली जगातल्या अनेक देशातल्या विदेशी वित्त संस्थांची म्हणजे फॉरेन इन्स्टिट्यूशन्सची म्हणजे FIIची बॅक ऑफिसेस ही हाँगकाँगमधनं सिंगापूरमध्ये येत आहेत. सिंगापूरच्या बदलत्या राजकारणामध्ये आपल्याशी असलेले संबंध ही गणित वेगळी आहेत आणि म्हणून सिंगापूर महत्वाचं आहे. श्रीलंका हे वेगळं गणित आहे. श्रीलंकेच्या बंदरावरती चीनचा असलेला साठा आणि ताबा आणि त्यातून श्रीलंकेच्या अर्थव्यवस्थेची झालेली वाताहत हा दृष्टीनं विचार करू जाता श्रीलंकेनं भारतीय रुपयाला मान्यता देणं हे जितकं राजनैतिक पाऊल आहे हे जास्त, ते फारसं आर्थिक पाऊल आहे असं म्हणण्यात काही अर्थ आहे अशातला भाग नाही. पण अजून एका राष्ट्राचा यातला जरूर उल्लेख करावा लागेल आणि ते राष्ट्र आहे जर्मनी. जर्मनी हे केवळ जिओपॉलिटिकली युरोपियन खंडामध्ये तुम्हाला आणि मला देत असलेला पाया एवढं गणित नाही. जर्मनीशी आपले होत असलेले इतर व्यावसायिक व्यवहार, विशेषतः अभियांत्रिकी स्वरूपामध्ये सिमेन्स, थर्मॅक्स व ह्याच्यासारख्या जर्मन कंपन्यांचे आपल्या देशामधले वाढते प्रकार, याच्या बरोबरीनं संरक्षण उद्योगामध्ये भारताच्या मागणीचं आणि पुरवठ्याचं बदलतं स्वरूप आणि त्यातल्या अनेकदा तांत्रिकतेचा जर्मन असलेला पार्टनर ही गणितं लक्षात घ्यावी लागतात. विशेषतः जगाच्या नकाशावरती 5 वेगवेगळ्या ठिकाणी सध्या संवेदनशीलता युद्धाची तीव्रतम होत असताना जर्मनीनं भारतीय रुपयाला मान्यता देणं हे वेदर फायनान्स इज द बेस्ट स्ट्रॅटेजी ऑफ डिफेन्स और डिफेन्स इज द बेस्ट मीडियम टू एनहान्स पब्लिक फायनान्स यातलं नेमकं काय याचा विचार करण्याची नितांत आवश्यकता आहे. तोच प्रकार इस्रायलच्या बाबतीत हे म्हणता येईल का हे गणित लक्षात घेऊ. इस्रायलला पूर्वी जाणं हे गमतीची गोष्ट होती. अनेकांना आपल्या वैयक्तिक किंवा व्यावसायिक आयुष्यामध्ये इस्रायलला पूर्वी प्रशिक्षणासाठी तिथे द्यायला किंवा घ्यायला जाण्याची संधी मिळत असे, पण अनेक कंपन्या ते टाळत असत. कारण तुमच्या जर पासपोर्टवरती एकदा इस्रायलची स्टॅम्प आला तर नंतरच्या काळामध्ये अमेरिका आणि इतर काही देशांचा व्हिसा मिळायला तांत्रिक बाबी दाखवत अडचणी येत असत. ही गोष्ट खरी होती, परंतु तरी सुद्धा इस्रायलचे आपले संबंध हे इक्विडिस्टन्स आहेत.
ते समांतर रेषेसारखे वाढतात. आपल्याला एक देश म्हणून त्याच्याविषयी कुतूहल आहे, त्यांना आपल्याविषयी आत्मीयता आहे. कारण ज्या वेळेला इस्रायलला एक विशिष्ट भूभाग मिळाला, तेव्हा सगळ्यात पहिल्यांदा आणि सगळ्यात मोठ्या प्रमाणावरती ज्या देशातनं ज्यूंनी स्थलांतर केलं तो देश भारत होता. म्हणजे इस्रायलमधल्या पहिल्या इस्रायलमध्ये पोचलेल्या पहिल्या ज्यू नागरिकांमध्ये त्याच्या आधी भारतामध्ये वास्तव्य असलेल्या ज्यूंचं प्रमाण सगळ्यात जास्त होतं. आणि तेव्हापासून आजपर्यंत केवळ भावनिक नव्हे तर सामाजिक, आर्थिक आणि व्यापारी संबंध आपले इस्रायल बरोबर राहिले आहेत. मग तो कृषी संशोधनासारखा विषय असू दे किंवा त्यांचा एखादं सॅटेलाइट आपल्या श्रीहरिकोट्यातनं लॉन्च करण्याजोगं असू दे. आणि येणाऱ्या काळातच एकंदरीतच स्पेस आणि डिफेन्स याचं भारतीय अर्थव्यवस्थेतलं वाढतं प्रमाण आणि स्वरूप बघू जाता इस्रायलनं भारतीय रुपयाला मान्यता देणं ही घटना अत्यंत महत्वाची आहे. ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे. युनायटेड किंगडम हे गणित आणखीन वेगळं आहे. युनायटेड किंगडम मध्ये येणाऱ्या काळामध्ये निवडणुका होऊ घातल्यात. त्याचे आत्ताचे पंतप्रधान ऋषी सुनक यांनी त्याची घोषणा केली आहे. ऋषी सुनकांच्या सासूबाई आपल्याकडे राज्यसभेच्या खासदार आहेत म्हणून याला महत्व आहे अशातला भाग नाही. परंतु ब्रिटन ही अशी एक समाज व्यवस्था आहे, ब्रिटन ही अशी एक राज्य व्यवस्था आहे की सुनकना पहिल्यांदा दोनदा त्यांनी पंतप्रधान होऊ दिलं नव्हतं. त्याच्यामध्ये ते भारतीय वंशाचे असण्याचा ऐतिहासिक अनुवांशिकपणा फार आहे. कारण आजही सर्वसामान्य ब्रिटिश मानसिकता ही भारतीय वंशाचा माणूस त्यांचा पंतप्रधान होईल हे मान्य करू शकत नाही. त्या मानसिकतेमध्ये पाकिस्तानी मुस्लिमांचं ब्रिटिशच्या राजकारणामध्ये असलेलं वाढतं प्राबल्य हा घटक त्यांना चालतो, पण भारतीयांची अनुवंशिकता ही चालत नाही. आज त्या युनायटेड किंगडम भारतीय रुपयाला महत्व देतं हे गणित लक्षात घेऊ. कदाचित एक कारण ह्याच्या पाठीमागे असंही असू शकतं की एक काळ असं होता की अमेरिकेच्या खालोखाल जर भारतीय विद्यार्थी कोणत्या देशामध्ये शिकायला जात असतील तर ते इंग्लंडला जात होते. गेल्या काही वर्षामध्ये भारतीय विद्यार्थी शिकायला जायला इंग्लंडमधलं प्रमाण फार मोठ्या प्रमाणावरती कमी झालंय. इंग्लंडला जाण्यापेक्षा आयर्लंडमध्ये जाणं, अमेरिकेला जाण्यापेक्षा कॅनडामध्ये जाणं हे गणित मोठं आहे. याही पेक्षा ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड इथे जाणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांचं प्रमाण कमी झालंय. आणि एज्युकेशन इन्स्टिट्यूट्समध्ये भारतीय किंवा परदेशी विद्यार्थी येणं हा इंग्लंडच्या अर्थव्यवस्थेमधला एक महत्वाचा उत्पन्नाचा स्रोत आहे, सर्वात मोठा नसला तरी. त्याला फटका बसल्यामुळे आता भारतीय रुपयाला मान्यता मिळते का याचाही विचार करू. येणाऱ्या काळात एकंदरीतच त्या मानाने अल्पसंख्य असले तरी निदान काही मतदारसंघामध्ये ते महत्वाचे मतदार ठरतात आणि ते एक गठ्ठा मतदान या किंवा त्या बाजूनं करू शकतात. या पार्श्वभूमीवरती इंग्लंड तुम्हाला रुपयाला मान्यता देते का याचा विचार करू. म्हणजे केवळ इंटरनॅशनल इकॉनॉमिक्समध्ये तुमच्या अर्थव्यवस्थेला रेकग्निशन मिळते असं नव्हे, तर तुमच्या एक्सपॅट्रिएट्सना एखाद्या राजकीय सामाजिक परिस्थितीमध्ये रेकग्निशन मिळते आणि त्याचं कारण किंवा त्याचा परिणाम म्हणून भारतीय रुपयाला तो देश मान्यता देतो का याचाही विचार करावा लागेल. आत्ता इंग्लंड विषयी बोलण्याच्या ओघामध्ये न्यूझीलंडचा मी उल्लेख केला. ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड या दोन देशामध्ये जाणाऱ्या भारतीयांचं मग ते स्थायिक होण्यासाठी असेल, शिक्षणासाठी असेल, नोकरीसाठी असेल, कलाकारांच्या देवाणघेवाणीबद्दल असेल, त्यांच्या तिथे होणाऱ्या कार्यक्रमांविषयी असेल, यातनं न्यूझीलंडनं भारतीय रुपयाला मान्यता दिली का याचाही विचार करावा लागेल. मग असे जेव्हा 20, 25, 26 देश आपल्या देशाच्या रुपयाला मान्यता देत असतात त्याचं एक महत्वाचं कारण आपण लक्षात घेतलं पाहिजे. अलीकडच्या काळातला आणि अगदी सुरुवातीच्या काळापासून आत्ताच्या काळापर्यंतचा भारतीय रुपयाचा जर प्रवास पाहायचा असेल तर मी तुम्हाला एक कळकळीची विनंती करेन की अर्थानुभूती या माझ्या पुस्तकातलं पहिलंच प्रकरण आपला रुपया या नावाचं आहे. सगळ्यात मोठं प्रकरण त्या पुस्तकातलं ते आहे. म्हणजे अगदी जुन्या काळापासून आजपर्यंत भारतीय रुपयाचं भारतामधलं स्थान आणि भारतीय रुपयाचं इतर देशांच्या चलनाच्या तुलनेतलं स्थान याच्यात त्याची सविस्तर चर्चा केली आहे.
मग त्या चर्चेच्या पार्श्वभूमीवरती या व्हिडिओचा किंवा या घटनेचा जर विचार केला तर त्याला आपण पूर्वी मराठीत गमतीने संदर्भासहित स्पष्टीकरण असं म्हणायचो, तशा पद्धतीने गणित होतं. आज या पातळीवरती आपण एक देश म्हणून, एक राष्ट्रीय अर्थव्यवस्था म्हणून का येऊ शकलो याचाही विचार करण्याची आवश्यकता आहे. आज मितीला जगामध्ये भारत हा एकमेव देश आहे ज्याचं अधिकृत चलन, हा शब्दप्रयोग महत्वाचा, अधिकृत चलन हे पेपर फॉर्म मध्येही आहे, कागदी स्वरूपामध्येही आहे, नोटांच्या स्वरूपामध्येही आहे आणि डिजिटल करन्सी याही स्वरूपामध्ये आहे. मग आता डिजिटलमुळे त्याची पोर्टेबिलिटी वाढली, डिजिटलमुळे त्याची ट्रेडेबिलिटी वाढली. म्हणजे येणाऱ्या काळामध्ये बिटकॉइन्सला इतके दिवस आम्ही फक्त सैद्धांतिक विरोध केला, आता कृतिशील विरोध केला असं आहे का? मग जसजसं भारतीय रुपयामध्ये व्यवहार करणाऱ्या देशांची संख्या वाढेल तसतसं भारतीय रुपया जागतिक चलन बाजारामधलं सगळ्यात महत्वाचं जरी नसलं तरी सातत्याने उलाढाल होणारं चलन होईल का? आणि त्या दृष्टीची किंवा त्या नजरेची दिलेली ही पोचपावती आहे का? याचा भारतीय शेअर बाजारावर, भारतीय वस्तू बाजारावर, भारतीय चलन बाजारावर आणि तुमच्या माझ्या दैनंदिन जीवनावर होणारा परिणाम या फार मोठ्या घटना आहेत. कारण आज आपल्या देशात एक परिस्थिती अशी आहे की आपल्या घरातली निदान एक तरी व्यक्ती या 25 देशांमध्ये आहे. यातनं परदेशी स्थायिक झालेल्या भारतीयांनी भारताकडे वळवलेल्या पैशांचंही प्रमाण वाढू शकतं का, अशाही दृष्टिकोनातनं विचार करायचा. म्हणून बाजार गप्पांचा आजचा विषय भारतीय रुपया. मनपूर्वक धन्यवाद.